नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज पिंपरद बरड फाटीवरती मैदान होत आहे. हे मैदान जे आहे ते आदतचं मैदान आहे. या मैदानामध्ये आज टोटल काहीतरी 75 का 76 गट पाळणार आहेत आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते मी सांगितलेले आहेत की माझा किरण शिवतड व्लॉग्स हा नवीन चॅनल आहे, त्या नवीन चॅनलवरती जावा आणि त्या ठिकाणी बघा. आणि आज बकासूर पळतोय का नाही, कारण की सांगू शकत नाही. आदत मैदान आहे, कारण तुम्हाला माहीत आहे बरीच अशी मैदानं झाली आहेत. बकासूर सगळे म्हणतात की बकासूर चिठ्ठी जरी नाही निघाली तरी बकासूर त्या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो बरं का, सांगू शकत नाही. मैदान मोठं आहे. बकासूरच्या पैरेकऱ्याच्या नावाची सुद्धा चिठ्ठी त्या ठिकाणी असण्याची दाट शक्यता असू शकते. महाराजसुद्धा पळण्याची दाट शक्यता असू शकते. आणि बघूया आता काय होतं आहे काय नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे आदतच्या मैदानामध्ये आत्ता सध्या एक टॉपचे नंदी जे आहेत आदतमधले चांगले धुमाकूळ जे आहेत घालत आहेत पाळण्याने. आणि जर बकासूर आज जर पाळला तर 100% सांगतो एक गुलाल जर 100% होईल. आता बकासूर आज जर नाही पाळलं तर कधी पळू शकतो, याच्याबद्दल तुम्हाला अपडेट जे आहेत ते मी देत राहणारच आहे. कोण म्हणते 7ला पळणार, कोण म्हणते 8ला पळणार, सांगू शकत नाही मित्रांनो. बकासूरला 2 दिवसानं का होईना पण पळायला लागतेच, कारण की त्याने मोहिल शेटनी सांगितलंच आहे बकासूर घरी राहिला की काय ना काहीतरी उच्चापत्या वाढवतोय, स्वतःच दुखापत करून घेतोय. त्याच्यामुळे त्याला मैदानात नेहणंच फायद्याचं ठरतं आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे बकासूरच्या, पळायचंच. अरे बाबा किती पळतोय, किती तू स्वतःकडे थोडीशी काळजी दे बकासूर. देवा तुझ्यामुळेच आमचं एक बैलगाडा क्षेत्र एक उंच शिखरावरती गेलेलं आहे आणि तू थोडासा आराम कर असं आम्हाला तर सगळ्या फॅन्सला वाटते. परंतु नाही, बकासूर ऐकणाऱ्यातला नाही आहे. तो पळतो, तो फॅन्ससाठी तो पळतो, तो मालकासाठी तो पळतो, तो बैलगाड्या शर्यतीतले जेवढे लोक बघतात शर्यत त्यांच्यासाठी. आणि हा वेगळाच नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला जो टिकून पळणार आहे. आता तुम्ही बघितलं काल एक मैदान झालं बुलढाणा एक्सप्रेस बाबीनं काय कमबॅक केलं मित्रांनो. तो खूप एक जुना बैल आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. त्याचासुद्धा जसे बकासूरचा विक्रम आहे तसा त्याचासुद्धा विक्रम आहे. सलग 14 मैदानात 1 नंबरचा मान पटकवलेला हा नंदी आहे. आणि त्याचा फॉर्म जो आहे तो कालच्या मैदानामध्ये आला आणि खूप छान वाटलं बरं का. आणि असे जुने नंदी जर फॉर्ममध्ये यायला लागले तर बरं वाटतं थोडंसं. तो जुना काळ जो आहे तो बघायला खूप आठवेल. आणि वेगाचा शेवट सर्जा आणि बुलढाणाचा बाब्या काय जोडी आहे, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. पुन्हा एकदा मला वाटते पळती का जोडी. बाब्या बी फॉर्मला आला आहे, बघूया काय होते काय नाही. परंतु सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की आज बकासूरची चिठ्ठी जरी पिंपरद मैदानामध्ये निघालेली नसेल परंतु सांगू शकत नाही आहे. भरपूर गट पळणार आहेत. आज एक मोठं मैदान होते. एवढी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही की आत्ता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये एवढे गट पळायची, कारण की नाव नोंदणी जे आहे ते भरपूर झालेले आहे त्या मैदानामध्ये. मैदान आता कोणत्या चॅनलवरती लाईव्ह असू शकतं. मैदान जे आहे ते P3 लाईव्ह किंवा STC लाईव्ह या दोघांच्यापैकी एका ठिकाणी आपल्याला मैदान जे आहे ते आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे. दोघांपैकी एकाच चॅनलवरती दिसेल. परंतु खूप दिवस झालं महाराजसुद्धा दिसला नाही मैदानामध्ये. महाराज थोडासा आराम करतो आहे की काय याच्याबद्दल थोडीशी अपडेट येतो आहे, परंतु बघूया काय होतं आहे. आणि महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तोसुद्धा बकासूरच्या पायावरती पाय ठेवून एक चांगले गुलाल घेण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु अयशस्वी जो आहे तो ठरतो आहे. परंतु असो, शेवटी बकासूरचा आशीर्वाद त्याला आहेच. आज नाही उद्या तो 100% हिंद केसरी होईलच महाराजसुद्धा. बाकीचे नंदीसुद्धा सगळे जे आहेत महाराष्ट्रातले आपल्याला लाडके आहेत. बघूया काय होतं आहे. त्यांचासुद्धा पळ त्याने दाखवा. आज जो आदतमधला जो नंदी 1 नंबर करेल किंवा गुलालामध्ये राहील त्याला मोठी मागणी येणार, विक्रमी मागणी येणार. कारण की आज 76 का 77 गट आहे, त्या 74 गट आहेत. तेवढ्या गटातनं गुलाल घेणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. बघूया, सगळ्यांचाच कस जो आहे तो पणाला लागेल. बकासूरबद्दल अपडेट तुम्हाला एवढीच आहे माझी की मैदानामध्ये आता बघूयाच, कारण की मैदान बघावं लागेल. सांगू शकत नाही. असं भरपूर वेळा झाले लोकांनो. काही लोक म्हणणार मग आता कमेंट्समध्ये करतेलीच बकासूर पळणार नाही काय नाही, त्यांना काय माहीत नसतं. अगदी मी म्हणतो मलासुद्धा माहीत नसतं. परंतु कधी असं झालं आहे माझ्याकडून किंवा तुमच्याकडून सुद्धा झालं आहे. कोणालाच माहीत नाही की बकासूर गट पास झाला आहे, बकासूर गुपचूप आला मैदानात पळाला काय, असं होतं लय वेळा झाले. म्हणून एक सावधानगिरी बाळगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की बकासूर जो आहे तो पळूसुद्धा शकतो असं मला वाटते. बघूया काय होतं काय नाही मित्रांनो. आजचं मैदान जे आहे ते खूप छान मैदान आहे. आजचं मैदान म्हटलं की आज बकासूर चांगल्यारीत्या पळेल, महाराजसुद्धा पळण्याची दाट शक्यता आहे. बघूया आता शेवटी मैदानात ज्यावेळेस बैल पाळताना कळेलच त्यावेळेस कळेल.
काय होते काय नाही. आणि बघूया आज आपण जाणार आहे कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बघूया जर कोण असतील फॅन्स तर करा कॉल 9561119940वर भेटूया, मजा करूया. म्हणजेच तुमच्याबरोबर एखादे बकासूर फॅन्स किंवा असूर मथुर फॅन्स असतील किंवा सर्जा फॅन्स असतील त्यांचे थोडेसे व्हिडिओ घेऊया आणि सोशल मीडियावरती दाखवूया की बकासूर फॅन्ससुद्धा मथुर फॅन्ससुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातून आहेत. बघूया